ओके. सो हाय एव्हरीवन. जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की लवकरच मी API टेस्टिंग वरती सीरीज घेऊन येतेय. तर मी ऍक्च्युली आता API टेस्टिंग वरती पूर्णपणे कोर्स घेत आहे. ठीक आहे. सो जे नवीन असतील API मध्ये तर त्यांना फ्रॉम बेसिक्स हा कोर्स युजफुल असेल आणि तुम्हाला API टेस्टिंगचं एक टूल आहे ज्याचं नाव आहे पोस्टमॅन. तर त्या टूलचा यूज करून तुम्ही ऍक्च्युली खूप एफिशियंटली API टेस्टिंग करू शकता. ओके. सो ऍक्च्युली म्हणजे API टेस्टिंग डायरेक्टली स्टार्ट करायच्या आधी मला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचंय तुम्हाला की API म्हणजे नक्की काय आहे. ओके, व्हॉट डू वी मीन बाय API टेस्टिंग, राईट? तर त्याच्यासाठी मी लेट मी ओपन द नोटपॅड प्लस प्लस. ठीक आहे. आणि ओके, what I'll do is I'll go ahead and just open the notepad. ठीक आहे. ओके. मला तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय की API म्हणजे नक्की काय आहे. तर तुम्ही आतापर्यंत कधी फुल फॉर्म ऐकलाच असेल त्याचा की API म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, प्रोग्रामिंग इंटरफेस. आता ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा तर APIचा फक्त फुल फॉर्म झाला. ओके. जर तुम्हाला कधी विचारलं कोणी की API म्हणजे ऍक्च्युली काय आहे, तर रिअल लाईफच्या सिनारिओ मध्ये तुम्ही इमॅजिन केलं तर तुम्ही ते कसं एक्सप्लेन कराल? ओके. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सपोज मी पुण्याला आहे. ओके, आय एम इन पुणे आणि मला काही माझ्याकडचं सामान आहे, मौल्यवान वस्तू आहेत. ओके, सपोज माझे दागिने आहेत आणि मला ते पुण्यातून मुंबईला पाठवायचे आहेत. ओके. सो जर तुम्ही कम्प्युटर टर्म्स मध्ये क्लायंट आणि सर्व्हर ह्या 2 टर्म्स ऐकल्या असतील. ओके. सो म्हणजे हाय लेवलवर सांगायचं झालं तर आपण जेव्हाही कोणत्या सिस्टीम सोबत इंटरॅक्ट करतो इन जनरल, तर जी सिस्टीम जनरली रिक्वेस्ट करते कोणत्या तरी इन्फॉर्मेशनसाठी किंवा अजून कुठल्या फंक्शनॅलिटीसाठी, तर ती रिक्वेस्ट करणारी सिस्टीम म्हणजे क्लायंट आणि रिस्पॉन्ड बॅक करून जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते ते म्हणजे सर्व्हर असतं. ओके. तर असं कन्सिडर करा की पुणे क्लायंट आहे आणि मुंबई सर्व्हर आहे, और दोन्ही वेने कुठलाही वे तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके. आता मला काय करायचंय, माझ्या मौल्यवान वस्तू आहेत त्या मला पुण्यावरून मुंबईला पाठवायच्या आहेत. ओके. तर मी त्या पाठवणार. आता ह्या सिच्युएशन मध्ये काही गोष्टी आहेत ज्या मला कन्सिडर कराव्या लागतील किंवा मला त्या मेक शुअर कराव्या लागतील. ओके. तर पहिली गोष्ट काय असणार की मी ज्या वस्तू पाठवते, म्हणजे जर मी माझ्या सोन्याच्या वस्तू पाठवते सपोज, सो मी जर गोल्ड पाठवत असेल तर मला एन्श्योर करायला लागेल की मुंबईला जे वस्तू पोहोचली आहे ऍक्च्युली ती पण गोल्डच असायला पाहिजे. जर ती सिल्वर असेल तर इट्स नॉट राईट, कारण की मी गोल्ड पाठवले, राईट? सो व्हॉट डज दिस टेल यू की डेटा तुम्ही जो पाठवताय तो करेक्ट असायला पाहिजे. ओके, तो डेटा करेक्ट असायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट की जेव्हा मी कधी असं कुठली तरी महत्वाची गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवते, तर असं पण होऊ शकतं की ऑन द वे जर कोणी चोर असतील, ओके, तर ते गोल्ड माझं घेऊन पळून जाऊ शकतात. ओके. सो डेस्टिनेशनला माझं गोल्ड पोहोचायच्या आधीच ते ऑन द वे गायब करू शकतात. आता म्हणजे इथे कोणती गोष्ट पिक्चर मध्ये येते, तर ती आहे सिक्युरिटी. ओके. आता API म्हणजे काय आहे, हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये API म्हणजे काय आहे की पुण्यावरून मुंबईला जे गोल्ड पाठवलं आहे ते गोल्ड ज्या रूटने किंवा ज्या चॅनलने पास झालेला आहे तो चॅनल म्हणजे API. ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की और एक तुम्हाला एक्झाम्पल देते अजून एक. ठीक आहे, तुम्ही फेसबुक वापरता.
आता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करता Facebookमध्ये. तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करता. वेगवेगळे फोटोज पोस्ट करता. ओके. बऱ्याच काही गोष्टी, ॲक्टिव्हिटीज तुमच्या चालू असतात तिकडे. आता मी कधीही लॉग इन केलं माझ्या अकाउंटने, तरी पण मला मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, की मी फोटोज टाकलेले आहेत. मी 2 वर्षाने, 4 वर्षाने जरी चेक केलं, तरी पण माझ्या त्या अकाउंटमध्ये मला फोटोज दिसतात किंवा मी जी सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन होती ती सगळी आहे तशी दिसते. ओके. आता Facebook म्हणजे नक्की काय आहे? तर तो एक युजर इंटरफेस आहे. म्हणजे तुम्ही जे युजर इंटरफेसला किंवा तुम्ही जे Facebookच्या पेजला किंवा ॲप्लिकेशनमध्ये जे बघताय, ओके, ते तिथे स्टोअर नसतं. ते बिहाइंड द सीन बॅकएंडला स्टोअर असतं, डेटाबेसेसला स्टोअर असतं. ओके. मग त्यांचे क्लाउड डेटाबेसेस वगैरे जे काय असतील, तर तिकडे त्यांनी ते स्टोअर केलेलं असतं. आता तुम्ही जेव्हा कधी तुमचं अकाउंट ॲक्सेस करायचा प्रयत्न करता, तर त्यावेळी काय होतं, की त्या डेटाबेसमधला तुमच्या अकाउंटचा डेटा एका चॅनलने येतो आणि तो यूआयवर तुम्हाला दिसतो. ओके. सो द एंटिटी जी हे ऑपरेशन कॅरी आउट करतीये, दॅट इज नथिंग बट एपीआय. ओके. सिमिलरली तुम्ही एखादं अकाउंट क्रिएट करताय Facebookचं. हां, तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट करताय. मग त्यावेळी काय होतं, की तुम्ही यूआय वरून काहीतरी इन्फॉर्मेशन देताय. पण ती इन्फॉर्मेशन डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर करायचं काम किंवा तो डेटा कॅरी करून डेटाबेसमध्ये स्टोअर करायचं काम कोण करतं? तर एपीआय करतं. ओके. सो ही आहे बेसिक इन्फॉर्मेशन, की एपीआय म्हणजे काय? आता आय होप ही अॅनालॉजी किंवा हे एक्झाम्पल तुम्हाला थोडं त्यांनी क्लॅरिटी दिली असेल. ओके. आता इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हने बरेचदा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात, की 2 गोष्टी असतात. एक आहे एपीआय आणि दुसरं आहे वेब सर्व्हिस. ओके. तर तुम्हाला ह्याच्यातला डिफरन्स विचारतात, की एपीआय आणि वेब सर्व्हिस मधला डिफरन्स नक्की काय आहे? हं. तर एक गोष्ट नोट करू शकता तुम्ही, की वेब सर्व्हिस म्हणजे प्रत्येक वेब सर्व्हिस ही एपीआय असतेच. पण असं नाहीये, की प्रत्येक एपीआय हा वेब सर्व्हिस असतो. ओके. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते. नावामध्येच तसं तर कळत आहे. वेब सर्व्हिस म्हणजे एपीआयज जे तुम्ही वेब ॲप्लिकेशन, वेबसाईट्स और वेब ॲप्लिकेशन्समध्ये यूज करता. करेक्ट? आता सिंपल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर मी असं अझ्युम करते, की तुम्हाला कोडिंगच्या बेसिक गोष्टी माहिती आहेत. ओके. तर जेव्हा कधी आपण जावामध्ये कोड करायला जातो, तेव्हा तिथे लायब्ररीज असतात बघा. Eclipseमध्ये तुम्ही बघितले असतील कधी तर. तर ते जावा म्हणजे जार फाइल्स असतात ॲक्चुअली त्या. आता मला एपीआय यूज करायचा आहे कोणता तरी. तर एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देते, की सपोज मी काहीतरी कोड केला आहे, की ज्या कोडमध्ये मी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असा मी कोड लिहिलाय. आणि एक कोणतं तरी ॲप्लिकेशन आहे, तर जिथे हे कॅल्क्युलेशन्स रेग्युलरली लागतायत. आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली, की ओके तुम्ही जे कोड केलेले आहेत ते आम्हाला द्या. ठीक आहे. पण मी बनवलेला कोड मला ॲक्चुअली त्यांना दाखवायचा नाहीये, की मी एक्झॅक्ट कोड काय लिहिलेला आहे. हां, फंक्शनॅलिटी तुम्हाला यूज करायची आहे, तुम्ही यूज करू शकता. पण ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशन काय आहे किंवा मी ॲक्चुअली कोड काय केलाय, तो मला तुम्हाला एक्सपोज नाही करायचा. सो त्या सिच्युएशनमध्ये मी काय करते, मी त्यांना कोड नाही शेअर करत. मी त्यांना जार फाइल देते. ओके. मग त्यांनी ती जार फाइल ॲड केली, की रिस्पेक्टिव्ह मेथड्स किंवा रिस्पेक्टिव्ह फंक्शनॅलिटीज ज्या आहेत, ज्या मी बनवलेल्या आहेत, रिलेटेड टू दोज कॅल्क्युलेशन्स, तर ते कॉल करून यूज करू शकतात. पण ते इंटरनली ते कसं काय कॅल्क्युलेट करते किंवा इंटरनली बिहाइंड द सीन काय होतंय, ह्याच्याबद्दल त्यांना काहीच इन्फॉर्मेशन नसते. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोट केली, की हे मी त्यांना दिले. ओके. मी त्यांना जार फाइल दिली. त्यांनी ती त्यांच्या मशीनमध्ये लोकली ठेवली आणि ते यूज करतायत आता वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर एक गोष्ट नोट करू शकता, की एपीआयज असतात ना, ते लोकली स्टोअर असतात. ओके. ते तुमच्या ॲक्चुअली लोकल मशीनवर अवेलेबल असतात, स्टोअर्ड असतात. ऑन द अदर हँड असे एपीआयज जे इंटरनेटवर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी यूज करतो, तेव्हा ते कॉल होतात किंवा तेव्हा ते पिक्चरमध्ये येतात आणि त्यांचं काम करतात. ओके. इन ॲक्चुअल टेक्निकल टर्म ओव्हर द
HTTP प्रोटोकॉल ओव्हर द HTTP प्रोटोकॉल जे APIs असतात त्यांना म्हणतात वेब सर्व्हिसेस. ओके. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही कधी इंटरव्ह्यूला गेलात, ओके, हा एक मेन क्वेश्चन असतोच की एपीआय आणि वेब सर्व्हिसेस मधला डिफरन्स काय, ठीक आहे, किंवा एपीआय म्हणजे नक्की काय. आता एपीआय म्हणजे काय असा क्वेश्चन विचारल्यावर लोक जनरली फक्त फुल फॉर्म सांगतात आणि दॅट इज इट. बट दिस इज नॉट इनफ. ऍक्च्युली एपीआय म्हणजे काय आहे हे तुम्हाला सिम्पल टर्म्स मध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके. सिमिलरली एपीआय आणि वेब सर्व्हिस मधला डिफरन्स काय आहे. आता वेब सर्व्हिस मी तुम्हाला म्हणलं ओव्हर HTTP प्रोटोकॉल. तर आता ह्याचं एक्झाम्पल सांगते. एक गोष्ट नोट करा की इथे मी तुम्हाला वरच्या एक्झाम्पल मध्ये पण काय सांगितलं की मी जेव्हा माझा कोड कोणाला तरी शेअर करते, जार फाइल्स शेअर करते, तेव्हा मी माझं इंटरनल इम्प्लिमेंटेशन एक्सपोज नाही करते, मी त्यांना फक्त एपीआय यूज करायला देते. आता सिमिलरली वेब सर्व्हिसेसचं एक्झाम्पल सिम्पल सांगायचं झालं तर असं कन्सिडर करा की मला फिरायला जायचंय, मला ट्रिपवर जायचं. ओके. आता मला फ्लाईट बुकिंग करायची आहे. मग मी काय करेल, मी ऑनलाईन जाऊन प्रत्येक वेबसाईटवर चेक नाही करत बसत, राईट. मी इंडिगोवर गेले, इंडिगोच्या साईटवर गेले आणि मी सर्च केलं. गो IBB वर जाऊन सर्च केलं, स्पाइस जेटवर सर्च केलं, किंवा मी एतिहाद ला सर्च केलं, किंवा एमिरेट्स, एअर एशिया, कुठे जिथे वेगवेगळ्या फ्लाईट्सच्या साईट्स असतात तर तिथे मी जाणार आणि सर्च करणार. हे मी नाही करणार. ओके. इन्स्टेड काय करतो आपण, एखादी साईट असते जसे की मेकमायट्रिप.com आहे आपल्याकडे. मग आपण काय करतो, काही इन्फॉर्मेशन त्यांना देतो की ओके, मला ह्या तारखेला जायचंय, नंबर ऑफ पॅसेंजर्स एवढे आहेत आणि माझं लोकेशन हे आहे आणि डेस्टिनेशन जे काही आहे, मला जिकडे जायचंय ते डेस्टिनेशन आहे. आणि मी ती इन्फॉर्मेशन मेक माय ट्रिपला देते. पण मला रिटर्न काय येतं, मला रिटर्न वेगवेगळ्या एअरलाईन सर्व्हिसेसच्या फ्लाईट्सच्या डिटेल्स येतात की ओके, तुमच्या रिक्वेस्ट प्रमाणे खालील फ्लाईट्स ह्या दिवशी अवेलेबल आहेत. आता ह्या सिच्युएशन मध्ये काय होतंय बघा, मी जे डेटा त्यांना देते किंवा मी जी इन्फॉर्मेशन त्यांना देते मेक माय ट्रिपला, ओके, तर ती मी एपीआय रिक्वेस्टच्या फॉर्म मध्ये देते. म्हणजे मी त्यांना काही पॅरामीटर्स देते की ओके, नंबर ऑफ पॅसेंजर्स एवढे आहेत, फ्रॉम मला ह्या डेटला जायचं आणि फ्रॉम लोकेशन हे आहे टू लोकेशन माझं डेस्टिनेशन हे आहे. बेस्ड ऑन दॅट ते लोक काय करतात, ते बाकीच्या फ्लाईट्सचा एपीआय कॉल करतात. ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ओके, आम्ही आमची इंटरनल इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर नाही करणार, आम्ही इम्प्लिमेंटेशन तुम्हाला नाही देणार, पण तुम्ही आमचे एपीआयज कॉल करू शकता. मग त्यांनी अकॉर्डिंग टू तुमचा डेटा त्यांनी तिकडचे एपीआयज कॉल केले आणि तुम्हाला रिस्पॉन्स दिला. ओके. सो हे सगळं चाललेलं असतं ओव्हर द HTTP प्रोटोकॉल आणि त्याला म्हणतात वेब सर्व्हिसेस. ओके. आता हे झालं वेब सर्व्हिसेस. मग आता परत मी तुम्हाला एक टर्म सांगितली की HTTP. मग कोणी तुम्हाला विचारलं की ओके, HTTP प्रोटोकॉल काय असतो नक्की, तर थोडंसं कन्फ्युजन होतं लोकांचं. ओके. आता हे मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. ओके. आता तुम्ही नॉर्मली IT फील्ड मधल्या कोणाला विचारलं की HTTP म्हणजे काय, तुम्हाला जसा एपीआयचा फुल फॉर्म मिळालेला तसा HTTPचा सांगतील ते. सो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. असा आहे HTTPचा फुल फॉर्म. पण फक्त फुल फॉर्म माहित असणं इनफ नाही, राईट. काय आहे तो प्रोटोकॉल किंवा थोडेसे डिटेल्स त्याच्याबद्दलचे तुम्हाला माहित पाहिजे. तर ते मी तुम्हाला ऑन अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके. आता तुम्ही कधी पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे क्लायंट कडून सर्व्हर कडे, सो जस्ट अ मिनिट. ओके. अँड मी असं सांगते की हा आहे माझा क्लायंट आणि हा आहे माझा सर्व्हर. ओके. आता क्लायंट पासून सर्व्हर कडे रिक्वेस्ट जाते, सर्व्हर पासून क्लायंटला रिस्पॉन्स येतो. ओके. अशा टाईपचं कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये कायम
चाललेलं असतं. ठीक आहे. आणि हे त्यांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन जिथून चाललेलं असतं. सो ओके, 1 मिनिट. ओके. सो हे मी HTTP रिक्वेस्ट बद्दल तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता क्लायंट पासून सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाते, सर्व्हर पासून क्लायंटकडे रिस्पॉन्स येतो. एक्सक्यूज मी. सो हे त्यांचं कम्युनिकेशन जे आहे हे त्यांचं ओव्हर द पब्लिक नेटवर्क होत असतं. ठीक आहे. आता HTTP प्रोटोकॉल मध्ये बेसिकली काय होतं तर बघा, हा आहे माझा HTTP प्रोटोकॉल. आता मला काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवायची आहे सर्व्हरला. ओके, असं अज्युम करा की ती इन्फॉर्मेशन मला पाठवायची आहे सर्व्हरला. तर ती इन्फॉर्मेशन म्हणजे माझं काहीतरी सेन्सिटिव्ह डेटा आहे. म्हणजे जसं की माझ्या बँक अकाउंट रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, मी जे क्लायंट कडून सर्व्हरला पाठवते. मग ती इन्फॉर्मेशन HTTP प्रोटोकॉलच्या काय म्हणतात त्याला, HTTP प्रोटोकॉल जर मी यूज करत असेल ती इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी, तर ती इन्फॉर्मेशन पास होते इन द फॉर्म ऑफ प्लेन टेक्स्ट. सो व्हॉट डू वी मीन बाय प्लेन टेक्स्ट? ओके, तर सपोज मी माझा कार्ड डिटेल्स पाठवते. तर माझा सपोज हा असा काहीतरी कार्ड नंबर आहे. ओके, त्याच्यानंतर ना माझा कार्डचा काहीतरी CVV आहे. ओके, सो सपोज दिस इज माय CVV. त्यानंतर माझ्या कार्डची एक्सपिरेशन डेट आहे काहीतरी. ओके, तर मग ती मी डेट पास केली काहीतरी. तर या ज्या डिटेल्स आहेत ह्या मी ज्या पास करते तर त्या खूप सेन्सिटिव्ह असतात. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दॅट आय एम सेंडिंग. बट मी HTTP प्रोटोकॉल जर यूज करत असेल तर ही इन्फॉर्मेशन ऍज इट इज सेंड होते. आणि जर ह्या सिच्युएशन मध्ये ऑनलाईन कोणीतरी बॅड पर्सन असेल, ओके, सो हा आहे आपला बॅड पर्सन म्हणजे हॅकर. तर आता हॅकरने जर तुमचा जो डेटा पास होत आहे पब्लिक नेटवर्कवर, ही कॅन इझिली गेट होल्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन थ्रू विच यू आर पासिंग द डेटा. ही कॅन स्निफ द डेटा पॅकेट्स. ओके, तर तो बघू शकतो की काय तुम्ही डेटा पाठवलाय. आणि बिकॉज तो इतका स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तो डायरेक्ट रीड करून त्याला इन्फॉर्मेशन मिळते, तर दिस विल मेक दिस HTTP प्रोटोकॉल व्हेरी व्हेरी वल्नरेबल टू सिक्युरिटी अटॅक्स. म्हणजे तुमचा डेटा जो तुम्ही ट्रान्सफर करत आहात ह्या प्रोटोकॉलवर तो सेफ नाहीये. ओके, तर हे झालं HTTP प्रोटोकॉल. आता मला मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की देर इज अदर प्रोटोकॉल दॅट इज HTTPS. ओके, मग HTTPS प्रोटोकॉल म्हणजे काय, तर हा S आहे तर तो तुम्हाला सिक्युअर्ड आहे असं सांगतो. ओके, इट स्टँड्स फॉर सिक्युरिटी, राईट. आता द डिफरन्स बिटवीन HTTP अँड HTTPS काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आता ह्या केसमध्ये काय होत होतं की क्लायंट कडून सर्व्हरकडे, सर्व्हर कडून क्लायंटकडे प्लेन टेक्स्ट डेटा ट्रान्सफर होत होता. पण HTTPS च्या केसमध्ये काय होतं तर क्लायंट कडून जो डेटा सर्व्हरकडे जाणार आहे, तर त्यावेळी एकतर तुम्ही सिमेट्रिक आणि असिमेट्रिक की एन्क्रिप्शन डिक्रिप्शन वगैरे कधी ऐकलं असेल नेटवर्किंग मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये बेसिकली असे सब्जेक्ट्स होते. तर काय होतं इन जनरल, ओके, जेव्हा मी क्लायंट कडून सर्व्हरकडे कनेक्शन एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करते, ओके, तर सर्व्हर काय करतो, सर्व्हर एक की तयार करतो. ओके, सो त्या कीला म्हणतात पब्लिक की. तर ही पब्लिक की सर्व्हर बनवतो. बर, बनवल्यानंतर तो काय करतो, ही की तो पाठवतो क्लायंटला. ओके, म्हणजे तो क्लायंटला म्हणतो ओके ही की घे आणि मला डेटा पाठव. मग क्लायंट काय करतो, त्याला जे डेटा पाठवायचा आहे सर्व्हरला तर तो एन्क्रिप्ट करतो. ओके, एन्क्रिप्ट म्हणजे आता सपोज माझ्या बँक डिटेल्स आहेत आणि त्या मी एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये आता पाठवते. सो आधी ज्या डिटेल्स माझ्या अशा दिसत होत्या त्या आता जो कोणी हॅकर असेल त्यांनी ऍक्सेस केलं तर त्याला असं काहीतरी रॅन्डम दिसेल.
ओके. आणि ह्याच्या बिहाइंड काय लॉजिक आहे किंवा कसं एन्क्रिप्शन झालंय, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फिगर आउट. ओके. तर क्लायंट काय करतो, पब्लिक कीचा यूज करून एन्क्रिप्ट करतो आणि ती इन्फॉर्मेशन सर्व्हरला पाठवतो. मग सर्व्हर काय करतो, सर्व्हरकडे अजून एक की तयार झालेली असते, ती असते प्रायव्हेट की. ओके. तर मी इथे लिहितेय प्रायव्हेट की म्हणून असते. ओके. आता प्रायव्हेट की क्रिएट झाल्यावर सर्व्हर काय करतो, जी एन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन आली आहे त्याला, तर ती प्रायव्हेट कीचा वापर करतो आणि ती डिक्रिप्ट करतो, म्हणजे ती रीडेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आणि मग सर्व्हरला कळतं, ओके असं असं त्यांनी पाठवलेलं आहे आपल्याला. ओके. आता ह्या केसमध्ये तुम्ही बघितलं असाल, 2 वेगवेगळ्या कीज तयार झाल्या आहेत सर्व्हर कडून, राईट? तर हे झालं असिमेट्रिक कीने तुम्ही एन्क्रिप्शन केलं, कारण 2 वेगवेगळ्या कीज आहेत. आता सिमेट्रिक की मध्ये ऍक्च्युली काय होतं, एक कॉमन की तयार होते. सर्व्हर एक कॉमन की जनरेट करतो आणि क्लायंट आणि सर्व्हर मध्ये ती दोन्हीकडे शेअर केली जाते आणि मग बेस्ड ऑन दॅट ते एन्क्रिप्शन डिक्रिप्शन करतात. आता ऍक्च्युली आता जे HTTPS प्रोटोकॉल यूज होतो, तर तिथे दोन्हीही असिमेट्रिक आणि सिमेट्रिक कीचं कॉम्बिनेशन यूज करतात. ओके. सो दॅट विल मेक दिस HTTPS प्रोटोकॉल व्हेरी हायली सिक्युअर्ड, की असा कोणी बॅड इंटेन्शन वाला हॅकर असेल, तर त्याचं कितीही विलिंग असेल तरी पण ही विल नॉट बी एबल टू ऍक्सेस दॅट इन्फॉर्मेशन. ओके. आता एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दाखवते मी. जस्ट अ मिनिट गाईज, थांबा. आता मी इथे आलीये. ओके. मी आता इथे काय करणार आहे, की मी एक वेबसाईट एंटर करतेय, amazon.com. Okay. So I'm just hoping that my screen has been properly visible so far. आता मी काय केलं, इथे amazon.com एंटर केलं आणि आय एम ट्राइंग टू सर्च फॉर amazon.com. आता काय झालं बघा, मी URL मध्ये फक्त amazon.com टाकलेलं, राईट? बट तुम्ही जर हे पूर्ण ओपन केलं तर तुम्हाला इथे दिसेल https://amazon.com, म्हणजे यांनी HTTPS प्रोटोकॉल यूज केलेला आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट तुम्ही इथे जर बघितलं, हे लॉक सारखं सिम्बल दिसतंय, राईट? इथे तुम्ही क्लिक केलं तर इथे काय काय दिसतंय बघा, कनेक्शन इज सिक्युअर. ठीक आहे. इथे लिहिलंय युअर इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल पासवर्ड्स और क्रेडिट कार्ड नंबर्स इज प्रायव्हेट व्हेन इट इज सेंट टू दिस साइट. म्हणजे काय, की ते तुम्ही तुमच्या कार्ड डिटेल्स वगैरे स्टोअर करून ठेवता, अशी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते युजली आपण, पण ती त्यांच्याकडे सेफ आहे, व्हॉट दे आर ट्राइंग टू से. आणि सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. आता सर्टिफिकेट व्हॅलिड आहे म्हणजे काय, तर HTTPS प्रोटोकॉल मध्ये ऍक्च्युली जेव्हा कनेक्शन एस्टॅब्लिश होतं, तेव्हा सर्व्हर त्यांच्याकडचं एक सर्टिफिकेट असतं, ते क्लायंट सोबत शेअर करतं आणि क्लायंटकडे सर्टिफिकेट ऑथरायझेशन किंवा ऑथॉरिटी असं काहीतरी एक फंक्शनॅलिटी आहे, ज्याच्या बेसिसवर ते चेक करतात की जे सर्व्हरने मला सर्टिफिकेट पाठवलंय ते व्हॅलिड आहे की नाही. आणि ते व्हॅलिड असेल तरच तो प्रोटोकॉल पुढे प्रोसीड होतो. ओके. सो दिस इज शोईंग मी दॅट सर्टिफिकेट इज व्हॅलिड. तर ही एक कन्सेप्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली अबाउट HTTP आणि HTTPS प्रोटोकॉल्स. ओके. सो हे बेसिक डिटेल्स आहेत आपले ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस मध्ये. आता म्हणजे तुम्ही बघा, हे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस किती इम्पॉर्टंट आहे, की एका ठिकाणाहून दुसरीकडे डेटा जो ट्रान्सफर होतोय किंवा दुसरीकडून मला परत रिटर्न होतोय फेच, तर तो करेक्टली होतोय की नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू टेस्ट दॅट. आणि आपण जे टूल शिकणार आहोत आता पोस्टमॅन, त्याचा वापर करून आपण API टेस्टिंग करू शकतो. ओके. आता मी तुम्हाला माझं प्रेझेंटेशन दाखवते. Okay, so we will get started with the presentation. आणि okay, we will start from the first slide.
ओके. तर बघा, एपीआय टेस्टिंग युजिंग पोस्टमॅन आहे. आता ह्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहे बेसिकली, तर पोस्टमॅन म्हणजे काय असतं किंवा काय यूज करतो आपण, कसं यूज करायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या एपीआय रिक्वेस्ट असतात, गेट, पोस्ट, अजून काही टाइप्स आहेत ते मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता पोस्टमॅन मध्ये पॅरामीटरायझेशन कसं करतात किंवा टेस्ट कशा बनवतात, कलेक्शन्स कसे बनवतात आणि रन कसं करायचं. तर हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहे. ओके. आता पोस्टमॅनचा यूज का करायचा? ओके. आता ह्याचं सिंपल रिझन म्हणजे हे सगळे खाली दिलेले ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन काय सांगतो आपल्याला? ऍक्सेसिबिलिटी. आता ऍक्सेसिबिलिटी म्हणजे तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगते, की सपोज तुम्हाला आता पोस्टमॅन बद्दल जर आयडिया नसेल जास्त काही, तरी नॉर्मल कोणतं पण ऍप्लिकेशन घ्या ज्याच्यावर तुम्ही काम करताय, काहीतरी वर्क करताय, ज्याची प्रोग्रेस चालू आहे तुमची. ओके. आता मी कोणती तरी सपोज माझी टास्क करतेय किंवा मी कोणतं तरी काम करतेय. तर मी काम केलं 20% 30% 30% मी काम केलं. ओके. आणि मला समहाऊ नाही पॉसिबल आहे आता तिथून पुढचं काम करणं त्या मशीनवर किंवा मी ज्या मशीनवर लॉग्ड इन आहे तो माझा पीसी खराब झाला. ओके. तर आता मग अशा सिच्युएशनमध्ये मी म्हणेल, की ओके माझं काम गेलं सगळं मग. इफ आय हॅव कंप्लीटेड लाइक 30 to 50% ऑफ माय वर्क, तर मला परत ते रिवर्क करायला लागणार, राइट? पण पोस्टमॅनच्या सिच्युएशनमध्ये किंवा कंडिशनमध्ये कसं असतं, की तुम्ही जर त्या टूलला तुमच्या युजर आयडीने म्हणजे ईमेलने लॉग्ड इन असाल, तर तुम्ही जे काही काम केलेलं आहे तिथे, ओके, किंवा जे काही तुमच्या त्या पोस्टमॅनमध्ये तुम्ही बनवून ठेवलेलं आहे, ते तुम्ही दुसऱ्या कुठल्याही डिव्हाइसवर पोस्टमॅन इन्स्टॉल करून तुमच्या ईमेल ॲड्रेसने लॉग इन केलं, तर द सेम थिंग यू कॅन ॲक्सेस इट ओव्हर देअर. ओके. तर ही झाली ॲक्सेसिबिलिटी. आता यूज ऑफ कलेक्शन्स. तर पोस्टमॅन आपल्याला एक फंक्शनॅलिटी देतं कलेक्शन्स म्हणून आणि कलेक्शन्स नॉर्मल कम्प्युटरच्या टर्म्समध्ये खूप सिमिलर आहे फोल्डर बरोबर. ओके. तर आपण फोल्डर का बनवतो? म्हणजे व्हॉट इज द यूज दॅट वी क्रिएट फोल्डर? तर आपण काय करतो, आपल्या यूजच्या इझीनेससाठी किंवा ईज ऑफ द यूजसाठी आपण काय करतो, की एखाद्या पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी बद्दल किंवा एखादं काहीतरी रिलेटेड टॉपिक असेल, त्याच्या रिलेटेड जेवढ्या काही फाईल्स असतील त्या आपण ग्रुप करून स्टोअर करतो एखाद्या फोल्डरच्या आतमध्ये, राइट? तर मग कलेक्शन इज सिमिलर थिंग एपीआयच्या पर्स्पेक्टिव्हने. म्हणजे काय, की एखादा प्रोजेक्ट असेल, एक ऍप्लिकेशन घ्या सरळ Facebook.com. ठीक आहे, तुम्ही Facebook.com टेस्ट करताय. आता Facebook.com वरती वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत. एक फंक्शनॅलिटी नाहीये, राइट? एक आहे तुमची लॉग इन करायची फंक्शनॅलिटी, एक आहे तुमची साइन अप करायची फंक्शनॅलिटी, एक आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रोफाईल डिटेल्स टाकता किंवा तुम्ही पोस्ट्स टाकता किंवा तुम्ही अजून काही करता, दुसऱ्यांचे बघता, लाईक, कमेंट करता. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत, राइट? आता ह्या फंक्शनॅलिटीजच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही रिस्पेक्टिव्ह मॉड्यूल साठीच्या त्या फोल्डर स्ट्रक्चरच्या आतमध्ये टाकू शकता. तर कलेक्शनचा वापर करून तुम्ही ते करू शकता. ओके. कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन म्हणजे काय बेसिकली, की आता माझ्याकडे टोटल 5 जणांची टीम आहे सपोज. ओके. 5 लोकं सिमिलर गोष्टींवर काम करतायत. म्हणजे माझं एखादं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतायत ती 5 लोकं. आता जेव्हा ती 5 लोकं काम करतायत, राइट? त्यांचं काम कुठे ना कुठे एकमेकांशी रिलेटेड असेल, जर ते त्या फंक्शनॅलिटी रिलेटेड असेल किंवा उद्या असं होऊ शकतं. ओके. जर माझ्या 5 टीम मधले 2 मेंबर्स नाहीयेत. ओके. आणि माझ्या बाकीच्या तिघांना दे हॅव टू सी की त्यांचं काही काम पेंडिंग आहे का? किंवा त्यांनी जे काम केलं ते त्यांना एक्झिक्यूट करायचं असेल. तर इन दॅट केस ते काय करणार? तर कोलॅबोरेशन म्हणजे काय असतं, की एक रिपॉझिटरी किंवा टीम्स म्हणून एक फीचर आहे ॲक्चुअली पोस्टमॅनमध्ये. तर तिथे काय होतं, जर मी जे लोकं त्या टीम्सच्या अंडर मी ॲड करेल, तर मी काम करेल किंवा ते जे काम करतील, ते सगळं एकत्र सिंक होईल. म्हणजे आम्ही सगळे एकमेकांचं काम ॲक्सेस करू शकतो आणि ते खूप ईझी पडतं बिकॉज काही चेंजेस झाले, काय झालं, तर असं नाही की मला माहित नाही, ओके, काहीच आयडिया नाहीये की खूप वेगळा कोड होता आणि आता खूप वेगळं चेंज झालाय वगैरे. सो कोलॅबोरेशन त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये युजफुल असतं. ओके.
क्रिएटिंग एन्व्हायरमेंट्स. आता हे टेस्टिंगच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये एन्व्हायरमेंट्स ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. का? कारण की बघा, डेव्हलपर्स त्यांच्या ज्या ऑफिशियल त्यांची एक एन्व्हायरमेंट असते जिथे ते डेव्हलपमेंट करतात. ओके, ब्रॉडर लेवलच्या एन्व्हायरमेंट सांगते मी. ओके, तर त्या एन्व्हायरमेंटचं नाव आहे डेव्ह एन्व्हायरमेंट. ठीक आहे, किंवा डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आता त्या एन्व्हायरमेंटवर डेव्ह लोक त्यांचं त्यांचं काम करतात. त्यांना जे युनिट टेस्टिंग वगैरे करायचं ते पण ते तिथे करू शकतात. आता डेव्हलपमेंट त्यांची झाली डेव्ह एन्व्हायरमेंट मध्ये, पण क्यूए त्या एन्व्हायरमेंटवर टेस्ट नाही करत. त्यांना तो कोड पाठवावा लागतो दुसऱ्या एन्व्हायरमेंटला, जी क्यूए ची ऑफिशियल एन्व्हायरमेंट आहे, जी क्यूए एन्व्हायरमेंट आहे. ओके, आता क्यूए एन्व्हायरमेंटवर पण आम्ही टेस्ट केलं, पण ऍक्च्युअल युजर्स आहेत जे एन्व्हायरमेंट किंवा जे URL ते युज करतायत. ओके, ते URL कम्प्लिटली वेगळं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, फेसबुकचं जे URL आपण ऍक्च्युअली वापरतोय ऍज अ एंड युजर, ते इट्स नॉट द सेम URL जिथे त्यांची फेसबुकची क्यूए टीम टेस्ट करते. त्यांना टेस्ट करण्यासाठी एक वेगळं URL मिळतं, ऑफिशियल टेस्ट URL, जिथे ते त्यांचं टेस्टिंग करतात आणि मग तो कोड पुश होतो लाईव्ह किंवा प्रोडक्शनला. ओके, आता ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये काय कॉमन आहे, की जे ऍप्लिकेशन आहे किंवा जी मेन फंक्शनॅलिटी आहे ती सेम आहे सगळीकडे. चेंज काय आहे, की फक्त कॉन्फिगरेशन मध्ये चेंज आहे थोडासा, की URL मध्ये काहीतरी थोडंसं चेंज आहे, किंवा फेसबुकचे ऍक्च्युअल जे युजर्स असतील, रिअल अकाउंट्स असतील, ते वेगळे असतील आणि टेस्टिंगसाठी मी जो डेटा क्रिएट केलाय किंवा जे फेक किंवा डमी युजर्स क्रिएट केले ते वेगळे असतील. डेव्हलपमेंट टीमने तयार केलेले त्यांचे युजर्स वेगळे असतील. ओके, पण ह्या सगळ्या टेस्टिंगसाठी मी जो कोड केलाय किंवा मी जे काम केलंय हे रिवर्क करण्यात काही पॉइंट नाहीये. मी फक्त काय करणार, जो डिफरन्स आहे कॉन्फिगरेशनचा, मी तोच वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट सोबत कॉन्फिगर करणार आणि सेम कोड यूज करणार किंवा सेम माझं काम यूज करणार. राईट? सो हे आहे क्रिएटिंग एन्व्हायरमेंट्स. आता क्रिएशन ऑफ टेस्ट. सो हे आपण पोस्टमॅन हे टूल वापरणार आहे. तर ह्या टूलचा मेजर यूज काय आहे, की आपल्याला टेस्ट करायचे एपीआय. असं नाहीये की फक्त ओके टूल वापरलं, एपीआय मी रिक्वेस्ट पाठवल्या आणि मला काहीतरी रिस्पॉन्स मिळतोय, माझं झालं यूज करून. इट्स नॉट दॅट. तुम्हाला त्या रिस्पॉन्स वरती काहीतरी व्हॅलिडेशन करायचे, तुम्हाला काहीतरी चेक करायचे, की ओके मला हे बिहेवियर एक्सपेक्टेड आहे आणि हे मला ऍक्च्युअली मिळत आहे. ओके, सो ही एक फंक्शनॅलिटी आपण टेस्ट वापरून करू शकतो. डिबगिंग ऑफकोर्स आपण करू शकतो. म्हणजे काही ट्रबल शूटिंग, डिबगिंग वगैरे अशा काही फंक्शनॅलिटीज असतात, आपल्याला फाइंड आउट करायचं असेल काय चुकतंय, कुठे प्रॉब्लेम येते. ओके, आणि कंटिन्युअस इंटिग्रेशन. तर ही ऍडव्हान्स्ड कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, की कोणतंही टूल आता तुम्ही इन जनरल घेतलं तर ते अजून कोणत्या तरी वेगळ्या टूल्स सोबत इंटिग्रेट करू शकतो आपण. म्हणजे जसं की आपण जेनकिन्स बरोबर इंटिग्रेट करू शकतो किंवा अजून काही. तर ते तुम्हाला इव्हेंच्युअली समजेल. बट बिफोर दॅट आपण बेसिक्स समजून घेऊया. ठीक आहे. आता आय थिंक मी आता थेरॉटिकल खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. सो रादर दॅन मेकिंग दिस व्हिडिओ व्हेरी लॉंग अँड व्हेरी इरिटेटिंग, मी आय थिंक इथे स्टॉप करते. कारण ही थेरॉटिकल किंवा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर झाली आता पोस्टमॅनची. नंतर ऍक्च्युली आपण ते टूल वापरून आणि ऍक्च्युली आपण त्याच्याबद्दल काम करून वी विल गेट मोर डिटेल्स. बट त्याच्या आधी आपण एपीआयज बद्दल किंवा पोस्टमॅन बद्दल जी काही इन्फॉर्मेशन घेतली आहे, तर ती इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड दॅट कम्प्लिटली. आणि मग वी विल गो फॉरवर्ड. एक एक आपण फंक्शनॅलिटी कव्हर करूया मग त्याच्यातली. ओके, सो मी आता हे सेशन बंद करते. ऍक्च्युली माझं इंटेन्शन तर 2च करायचं होतं, 2 सेशन्स. बट आय थिंक इट इज बेटर इफ आय स्प्लिट इट इन टू मल्टिपल. So it will be a little bit easier for digesting. Okay, so I think I will just stop the recording right now and I hope की तुम्हाला सगळं कळलं असेल. आणि तुमचं काही डाऊट्स असतील, तुमचे काही कन्सर्न्स असतील किंवा तुम्हाला काही रिक्वेस्ट असेल, की ओके मला ह्या गोष्टीबद्दल व्हिडिओ पाहिजे किंवा इफ यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन कशा तरी फंक्शनॅलिटी बद्दल, तर यू कॅन जस्ट मेन्शन इन द कमेंट सेक्शन. ओके, so thank you guys. Have a nice day.